तुमचं पुन्हा स्वागत आहे कोकणकर कौस्तुभ चॅनल. तर मित्रांनो, आता आपण संध्याकाळी ब्लॉग चालू करतो आहे. तर मम्मी आता कामावर आले आणि मम्मी बोलली की आपण आता म्हणजे स्पेशल भाजी बनणार आहे, पावभाजी. तर आपण ती रेसिपी दाखवूया आणि मम्मीने काय काय पावभाजी बनवण्यासाठी साहित्य आणले ते पण दाखवूया. तर मित्रांनो, हा माझा भाऊ आहे हर्षद दादा. तो इथे टी व्ही बघतोय, व्लॉग्स बघतोय, डिम्पल मलन व्लॉग्स. मित्रांनो, आता इथे मम्मी चपाती बनवते, 10-12 बनवेल चपाती. आणि इथे कुकरला पण लावली आपली पावभाजी. पण वरती जरा जास्तच भाई झाली, पण जरा वरती जरा चिपकले, तुम्ही बघू शकतात. जास्त भाजी बनेल. अजून भाजीला फोडणी पण द्यायची, ते पण आपण दाखवतो तुम्हाला. आणि आता पप्पा येतील कामावरून, ते पण येतील, ते पण खातील, त्यांना पण आवडेल. तो सर थंड होऊ दे. गॅस बंद केलाय ना? बंद केलाय. नंतर आपण स्मॅश करून घेऊया आणि फोडणीला लावूया. सगळे म्हणजे अलग अलग प्रकारची म्हणजे शिजून झालेली भाजी. थोडंसं जास्त पाणी ॲड केलं म्हणून पाणी जरा काढतं, त्यानंतर आपण स्मॅश करूया. चपाती बनवते, ते 4-5 बाकी चपात्या. लगेच आपण भाजी स्मॅश करूया आणि भाजी फोडणीला लावूया लगेच. तर मित्रांनो, मम्मीने एवढी भाजी आणली, 1-2 गाजर, मटर, फरसबी आणि शिमला मिर्च आणि फ्लॉवर आणि टमॅटो. त्या अशी आपली पूर्ण पावभाजी बनणार आहे. पूर्ण अलग वेगवेगळ्या प्रकारची भाजी टाकून पावभाजी. आम्ही म्हणजे पाव नाही आणणार आहे, फक्त चपातीच घेणार, चपातीच बनवणार आहे मम्मी. अशी रेसिपी असेल आपली जेवणाची मेजवानी आज. मित्रांनो, आता मी पण जरा टी व्ही बघतोय. मम्मी जरा खायला आणले ते खावतो आता, आणि जरा टी व्ही बघतो. नंतर मम्मी येईल तेव्हा रेसिपी चालू करतो, मी दाखवते. आणि माझा भाऊ इथे आहे. मी तो आज जेवणात पावभाजी बनणार आहे. हां, पावभाजी स्पेशल. लगा लूंगा भाई, मैं तो लगाता ही हूँ. इथे आता माझा भाऊ दिवाबत्ती करतोय मंदिराला. दादा अगरबत्ती लावते. मित्रांनो, आता मम्मी इथे मटर सोलून घेते. आणि इथे आपल्याला बटाटे पण अलग अलग म्हणजे आपल्याकडे भाजी आहे अशा प्रकारची. आता मम्मी जरा थोडं कापून घेईल, नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया ना मम्मी. मित्रांनो, आता इथे मम्मीने सगळी भाजी कुकरमध्ये टाकली आहे, शिजवणार आहे. आता मम्मी टॅमॅटो कापते. मम्मी किती टाईम लागेल म्हणजे मिनटं शिजायला? 10-15 मिनटं लागते. आता मम्मी कुकरला ठेवेल. किती शिटी? 5-6 शिट्या आहे. नंतर आपण शिजल्यावर स्मॅश करून घ्यायचं. मित्रांनो, आता इथे मम्मी चपाती बनवते, 10-12 बनवेल चपाती. आणि इथे कुकरला पण लावली आपली पावभाजी. पण वरती जरा जास्तच भाई झाली, पण जरा वरती जरा चिपकले, तुम्ही बघू शकतात. जास्त भाजी बनेल. अजून भाजीला फोडणी पण द्यायची, ते पण आपण दाखवतो तुम्हाला. आणि आता पप्पा येतील कामावरून, ते पण येतील, ते पण खातील, त्यांना पण आवडेल. तो सर थंड होऊ दे. गॅस बंद केलाय ना? बंद केलाय. नंतर आपण स्मॅश करून घेऊया आणि फोडणीला लावूया. सगळे म्हणजे अलग अलग प्रकारची म्हणजे शिजून झालेली भाजी. थोडंसं जास्त पाणी ॲड केलं म्हणून पाणी जरा काढतं, त्यानंतर आपण स्मॅश करूया. चपाती बनवते, ते 4-5 बाकी चपात्या. लगेच आपण भाजी स्मॅश करूया आणि भाजी फोडणीला लावूया लगेच.
इथे मी बघतोय सौरवशीचा ब्लॉग, जुने ओल्ड ब्लॉग बघता म्हणजे व्हिडिओ पण बनवतोय आणि गेमर फ्लेटचे व्हिडिओ बघत होतो मी. आणि जरा मी माइनक्राफ्ट पण खेळतो जरा, म्हणून जरा व्हिडिओ छोटाच येईल, तरी पण तुम्ही एंडपर्यंत बघा. ते मम्मीने फोडणी टाकायला 5-6 टमाटर आणि कांदे घेतले. मम्मीने तेल टाकलेलं अगोदरच. आता मम्मी फोडणी देईल. भाजी ती स्मॅश करून झाली. ही बघा आपली भाजी स्मॅश करून झाली. आणि आपण पावभाजीचा मसाला आणला आणि बटर आणलं, पण जास्त नाही, टोमॅटो छोटासाच बटर आणलं आहे. आणि ते मम्मी टॅमॅटोवर कापते. आता मम्मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते. आणि आपला पावभाजीचा मसाला. तर आपली भाजी पण तयार आहे शिजून. तर आपण तिखट आता ॲड करूया. मसाला मम्मी टाकले अगोदर. आता मम्मी घरगुती मसाले ॲड करते. गरम मसाला, हळद आणि तिखट मसाला. आणि या मित्रांनो कुकरच्या झाकणाची काय पूर्ण हालत झाली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण चिपचिप. ते निघेल काय असं म्हणजे निघेल ते. स्पेशल पावभाजी मसाला. प्रॉपर मिक्स करून घेऊया. मम्मी जरा अजून जर तिखट मसाला टाकते. मम्मी आता भाजी पण ॲड करते. पूर्ण कढईवर पूर्ण भाजी होईल, म्हणजे ते काय असेल ते पतेला पूर्ण कढईवर भाजी होईल. आता जेवढी टाकायचं एवढी होते आणि अजून एवढी बाकी आहे. मग आता हळद टाकू. मला पूर्ण कढईवर भाजी बनायची नाही मस्त. आता वरतून आपण अमूल बटर पण टाकूया. तर इथे आपली भाजीला कड आलं आहे मस्त पावभाजीला. तुम्ही बघू शकता. ही बघा झालेली आहे. आणि इथे आपलं अमूल बटर पण रेडी आहे. भाजीत टाकूया. चव पण जरा येईल मस्त मस्त. आणि आम्ही इथे पण आता जेवायला बसतोय. मी, दादा आणि मम्मी. मस्त. मम्मी हलव जरा, हलवून घेऊ. मस्त आता अमूल बटर टाकले आणि मस्त खमंग वास सुटला मस्त आपल्या पावभाजीला. मस्त आहे की आपली अशी रेसिपी आजची होती जेवणाला, रात्रीच्या जेवणाला. आणि मम्मीने बनवली ती खास मस्त. आपण काय पाव घेऊन आलेलं आहे मस्त. फक्त चपाती मस्त बनवली आहे. चपातीसोबत चांगली लागते मस्त. पप्पांना पण ठेवायला भाजी म्हणजे भांडणामध्ये ठेवायला. पप्पा येतील ना म्हणजे उशिरा 10-11 वाजता, तेव्हा ते पण जेवतील. म्हणून आता मी तुम्हाला डायरेक्ट जेवताना दाखवतो. मस्त मम्मी जरा डिशमध्ये येते. आपल्याला इथे चपात्या. आपण बाहेर जेवूया मी आणि दादा. म्हणू नका. टी व्ही बघता बघता आपण जेवूया मस्त. एकदम गरम गरम आहे. चव घेऊन बघा जरा. एकदम वाफा निघतात आहे बघा. थंड होईल का ते पण नाही ती. मला खाऊन दाखवतो तुम्हाला मित्रांनो. मस्त आहे. आणि तिखट पण नाही, पण चांगले आहे मस्त. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा आहे का आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.